सुरूरच्या मातीत एक साधं पण करारी पाटील कुटुंब. धावजींचे वडील हे गावातले एक मानकरी, पण घरात अजून पाळणा हल्ला नव्हता. आईवडील अत्यंत धार्मिक होते. अनेक नवससायास केल्यानंतर जेव्हा त्यांच्या पोटी धावजी नावाचा पुत्र जन्माला आला, तेव्हा अख्ख्या सुरूर गावात साखर वाटली गेली होती. धावजी बाबा लहानपणी इतर मुलांसारखे खेळण्यात रमले नाही. जेव्हा इतर मुलं गोट्या खेळत, तेव्हा धावजी गावाबाहेरच्या म्हसोबाच्या मंदिरात किंवा पांडवजाईच्या ओट्यावर तासनतास डोळे मिटून बसलेले असायचे. एकदा तर असं घडलं की भर दुपारी धावजी एका वडाच्या झाडाखाली झोपले असताना तिथल्या सापाने त्यांच्या डोक्यावर सावली धरली होती. हे त्यांच्या दैवी असण्याचं पहिलं लक्षण होतं. धावजी मोठे झाले, धिप्पाड शरीरयष्टी कमावली. आईवडिलांच्या इच्छेखातर त्यांनी लग्न केलं. त्यांचा संसार सुखाचा सुरू होता, पण त्यांच्या डोळ्यात नेहमी एक ओढ दिसायची. लग्नानंतरही ते रात्रीच्या वेळी कुणालाही न सांगता स्मशानात किंवा निर्जन ठिकाणी जाऊन बसत. लोक त्यांना वेड लागलंय म्हणायचे, पण त्यांना माहीत नव्हतं की हा वाघ शिकार करायला शिकतोय. अचानक एक दिवस बाबांना साक्षात्कार झाला. त्यांना जाणीव झाली की त्यांचं आयुष्य हे फक्त संसारासाठी नाही, तर अन्यायाचा निवाडा करण्यासाठी आहे. त्यांनी ठरवलं की आता आपल्याला सिद्धी मिळवावीच लागेल. आपण पाहणार आहोत भाग 2 मध्ये त्यांनी आपल्या पत्नीचा आणि आईवडिलांचा निरोप कसा घेतला, आणि का त्यांनी थेट बंगालचीच वाट निवडली. बोला, सुरूरच्या मालकाचा चांदभले.